Download Harish Laddercar Academy app now. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरीश लातूरकर आपल्या सर्वांचे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही सन 2025-26 मध्ये 8वी स्कॉलरशिप व एनएमएसची तयारी करत असाल तर पहिल्यांदा हरीश लातूरकर अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा. जर तुम्हाला मोफत यूट्यूबचे लेक्चर पाहिजे असतील तर आमचा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर विद्यार्थ्याचं नाव, शाळेचं नाव, तालुका, जिल्हा ही माहिती 7666322210 या नंबरवर पाठवा. ज्या विद्यार्थ्यांना आमचे झूमचे लाईव्ह क्लास जॉईन करायचे आहेत, लाईव्ह क्लास जॉईन करायचे त्या विद्यार्थ्यांनी हरीश लातूरकर अकॅडमी हे प्ले स्टोरवरून ॲप डाउनलोड करा. तिथे गेल्यानंतर पेड कोर्स या प्रकारचा कोर्स दिसेल. त्यामध्ये एनएमएस 2025-26 किंवा 8वी स्कॉलरशिप 2025-26 हा कोर्स बाय करा. तुम्हाला आमचे लाईव्ह क्लास जॉईन करता येतील. ही ऑफर आहे, ती ऑफर 5 मे पर्यंतच ऑफर आहे, 2100 रुपयाची. ओके, चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूया आमच्या क्लासचा निकाल. हे बघा, तुम्हाला इथं आमच्या क्लासचा निकाल पब्लिश होतोय. एनएमएस परीक्षेमध्ये जवळपास 50 पेक्षा जास्त विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झालेले आहेत व 8वी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये 35 पेक्षा जास्त विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक होणार आहेत. चांगले मार्क त्या मुलांना मिळालेले आहेत. ठीक आहे, त्याच पद्धतीने आपल्या ॲपचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या ॲपमध्ये टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल आहे. एनएमएस टेस्ट सिरीज घटकनीय आहे व 8वी शिष्यवृत्ती टेस्ट सिरीज घटकनीय आहे. अशा पद्धतीच्या दोन्ही टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. तुम्ही डेमो या टेस्ट सिरीज जाऊन पाहू शकता. अशा पद्धतीच्या टेस्ट सिरीज आहेत. हे टेस्ट सिरीज तुम्हाला डेमो म्हणून सोडवण्यासाठी मिळू शकतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हा क्लास रेकॉर्डिंग केलेला आहे. आमचा जो झूमचा लाईव्ह क्लास असतो तो लाईव्ह क्लास तुम्ही पाहत आहात. क्लास पूर्ण पहा, नोट्स वहीमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि आमचे झूमचे लाईव्ह क्लास जॉईन करायचे असेल तर आताच आमचं हरीश लातूरकर अकॅडमी हे प्ले स्टोरवरून ॲप डाउनलोड करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. चला पाहूया आजचा क्लास. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरीश लातूरकर आपल्या सर्वांचे या हरीश लातूरकर अकॅडमी या प्ले स्टोअरवरील ॲपमध्ये त्याच पद्धतीने हरीश शिंदे लातूरकर या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, उद्यापासून 5 मे पासून आपण वर्षभराच्या सन 2025-26 साठी स्कॉलरशिप एनएमएसचा तास आपण चालू करतोय. उद्याचा टाइम आहे सर सकाळी 7चा टाइमिंग असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना आमचे लाईव्ह क्लास जॉईन करायचे, तुमचे लाईव्ह क्लास, बरेच विद्यार्थी हा व्हिडिओ युट्यूबला पण पाहत आहेत. जे युट्यूबला व्हिडिओ पाहत आहेत त्यांना जर आमचे लाईव्ह क्लास जॉईन करायचे असेल तर हा जो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे किंवा या व्हिडिओच्या अगोदर जी माहिती मी सांगितली त्यावरच्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा हा जो कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर दिसतोय त्या स्क्रीनवर दिसणारा कॉन्टॅक्ट नंबर व्हॉट्सअप करू शकता. यावर कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करू नका. ओके, चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया आपण आजचा घटक. आजचा घटक आहे दिनदर्शिका. हा घटक एनएमएस व स्कॉलरशिप दोन्ही परीक्षेला घटक आहे. दोन्ही परीक्षेला हा घटक विचारला जातो. मग विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पडत असेल, सर हा घटक किती मार्कला विचारतो? तर विद्यार्थी मित्रांनो, एनएमएस परीक्षा जी आहे त्या एनएमएस परीक्षेला दिनदर्शिका हा घटक कमीत कमी 2 गुणांना 2 प्रश्न कमीत कमी असतातच. ओके, दिनदर्शिका या घटकावर किती प्रश्न असतात? कमीत कमी तुम्हाला 2 प्रश्न या दिनदर्शिका घटकावर विचारलेले असतातच. ठीक आहे, स्कॉलरशिप परीक्षेला हा घटक कमीत कमी 2 मार्काला विचारला जातो. जी मार्काला एक प्रश्न, कमीत कमी एक प्रश्न असतो. कधी कधी 2 प्रश्न पण येऊ शकतात, पण कमीत कमी एकच प्रश्न या या त्याचा स्कॉलरशिप. माईक म्यूट ठेवा बेटा, कोणाचा माईक ऑन आहे. ओके, हा आता या घटकामध्ये आपण काय बघणार आहोत तर या आपला हा जो लाईव्ह क्लास आहे त्या लाईव्ह क्लासमध्ये आपण काही बेसिक्स बघणार आहोत. हे बेसिक्स तुम्ही ऐका. ऐकताना तुम्हाला जर ऐकत ऐकत लिहून घेता येत असेल तर लिहून घ्या काही बेसिक्स गोष्टी, मी समजावून सांगणार आहे. किंवा तुम्हाला मी फोटो पाठवतो क्लास संपल्यानंतर, त्या तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. त्यानंतर या दिनदर्शक घटकाचे 5 रेकॉर्डिंग व्हिडिओ आपल्याकडे अवेलेबल आहेत. 5 रेकॉर्डिंग व्हिडिओ मी टप्प्याटप्प्यानं तुम्हाला एक एक देत जाईल. काल रेकॉर्डिंग व्हिडिओ द्यायचा राहिला, काल द्यायचा का राहिला कारण काल लाईट नव्हती संध्याकाळी, त्यामुळं रेकॉर्डिंग व्हिडिओ द्यायचा राहिला. ठीक आहे, काल जवळपास दुपारपासून लाईट नव्हती, संध्याकाळपर्यंत 9 वाजता लाईट आली. त्यामुळे आपण सकाळचा टाइम ठेवलेला आहे. सकाळी सकाळी प्रॉब्लेम जास्त लाईटचा येत नाहीये. ओके, चला. पण दिनदर्शिका काय काय असतं सर दिनदर्शिकेमध्ये बेसिक?
तर दिनदर्शिकामध्ये दोन तीन गोष्टी कन्सेप्ट महत्वाच्या आहेत. ते कन्सेप्ट मी टप्प्याटप्प्याने इथं लिहितोय. पहिली कन्सेप्ट आहे साधारण वर्ष. साधारण वर्ष किंवा त्याला सामान्य वर्ष असं म्हणूया. ओके, साधारण वर्ष. साधारण वर्ष, वर्ष किंवा त्याला आपण सामान्य वर्ष म्हणूया. साहिल गायकवाड, वरून लिहायचा प्रयत्न करू नको. साहिल गायकवाड. पहिला मुद्दा आहे तो साधारण वर्ष. साधारण वर्ष म्हणा त्याला किंवा त्याला सामान्य वर्ष म्हणा, व सामान्य वर्ष. आता बघा, साधारण वर्ष व सामान्य वर्ष यातले जे कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट मी थोडं समजावून सांगतो. कन्सेप्ट ठीक आहे, तुम्हाला जर लिहून घेत असेल फास्ट लिहून घेत चला, नसेल तर ऐका, मी तुम्हाला फोटो पाठवतो. ओके, व्हिडिओ ऑन ठेवा बेटा. इनफिक्स हॉट 12 प्ले या नावाने कोण जॉईन झाले तरी त्याचं नाव रिनेम करा. ओके, इनफिक्स हॉट 12 प्ले नावाने कोणतं जॉईन झाले तर आज टू स्टार्ट मी विचारलेलं आहे, त्यांनी त्यांचं नाव रिनेम करा बेटा. ओके, इनफिक्स हॉट 12 प्ले. ओके, तुमचं नाव रिनेम करा बेटा. पार्टिसिपेट मध्ये जा, तुझं नाव रिनेमचं ऑप्शन असतं. आता बघा, सामान्य वर्ष म्हणजे काय रे? तर सामान्य वर्षामध्ये काय असतं, तर सामान्य वर्षामध्ये एकूण 365 दिवस असतात. काय असतात? 365 दिवस असतात. ठीक आहे. आता बघा मग 365 दिवस म्हणजे काय रे? साधारण वर्ष म्हणजे सगळ्यांना माहित आहे, म्हणजे ज्या वर्ष लीप वर्ष नाही थोडक्यात, ते वर्ष साधारण वर्ष आहे. कोणीही ह्याच्यावर प्राची स्क्रीनवर क्लिक करू नका. एक मिनिट मी डिस्टेबल करतो. एकच मिनिट. ओके, 365 दिवस सामान्य वर्षामध्ये असतात. मग एकूण आठवडे किती असतात? तर यामध्ये एकूण आठवडे असतात 52. सामान्य वर्षामध्ये एकूण 52 आठवडे असतात. एकूण आठवडे असतात 52. आणि 52 आठवडे पूर्ण. 52 आठवडे म्हणजे 52 आठवडे 7 दिवस, प्रत्येकी 7 दिवस. आणि एक दिवस एक्स्ट्रा असतो बेटा. एक दिवस एक्स्ट्रा असतो म्हणजे 52+1 हे आठवडे असतात. तर 52+1 कसं आलं हे थोडं सांगा. एक दिवस जादा असतो. कसं असतो इकडे बघा, आपण 7 दिवसाचा आठवडा आहे. ते 7 दिवसाचा आपण आठवडा आहे, सप्ताह आहे असं म्हणूया. 365ला पण जर 7 भागलं, लक्ष द्या बरं का, कुशल व्यवस्थित बस अभ्यासाला. ओके, 365ला जर आपण 7 भागलं तर 7 7 1 7, 7 2 14, 7 3 7 4 28, 7 5 35. 7 5 35 येतं. ओके, 35 मधून एक उरले, 36 मधून एक गेले, 35 गेले, एक उरले, वरून घेतले 5, 15 आले, 7 2 14. 52 पूर्ण भाग गेला, याचा अर्थ 52 पूर्ण आठवडे असतात. आणि एक बाकी उरते, एक बाकी उरते म्हणजे एक दिवस एक्स्ट्रा असतो. समजते इथपर्यंत सगळ्यांना? हो ओके. हा, सर. हो सर. सर. हा विचारा विचारा. हा, सर 52+1 आहे, मग तो एक आठवडा आहे की नाही दिवस नाही, आहे? एक दिवस आहे. एक दिवस आहे बेटा तो. हा, 52 आठवडे इकडे बघा. हे 52 जे आहे ते आठवडे आहेत. आठवडे आहेत. आणि एक आहे तो दिवस आहे. हा स्वराज काही विचारायचं आहे? ओके, आता बघा, लक्षात घ्या, 52 आठवडे रिपीट आहेत म्हणजे काय, दर 7 दिवसाला तेव्हा रिपीट येतात. बरोबर आहे. मग आता बघा, तर सामान्य वर्षामध्ये 1 जानेवारीचा जो वार आहे, सामान्य वर्षामध्ये 1 जानेवारीला जो वार आहे, हा, तो 53 वेळा येतो. तो 53 वेळा येतो, 53 वेळा वर्षातून. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर 53 वेळा कसं काय येतो? बरोबर का नाही? आता मग 52 आठवड्यात, एका वर्षामध्ये किती आठवड्यात? 52 आठवड्यात. 52 आठवड्याला तो वार 52 वेळेस येणार. आणि एक दिवस एक्स्ट्रा आहे. तो एक जो दिवस जो एक्स्ट्रा आहे ना, त्या दिवशी 1 जानेवारीचा वार असतो. लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. हा, एक दिवस जो एक्स्ट्रा आहे ना, त्या दिवशी 1 जानेवारीचा काय असतो? तो वार असतो. ठीक आहे. इतर वार जे असतात, 1 जानेवारीचा वार सोडून इतर वार जे असतात, इतर वार हे त्या वर्षामध्ये 52 वेळा येतात. किती वेळा येतात? 52 वेळा येतात. ठीक आहे. हे तुम्हाला मी फोटो पाठवतो बरं का, लिहून घेऊ नका, लक्ष द्या, कन्सेप्ट समजावून घ्या. ओके. हा, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, सामान्य वर्षामध्ये 1 जानेवारीला जो वार असतो, सामान्य वर्षामध्ये 1 जानेवारीला वार असतो, तोच वार 31 डिसेंबरला असतो. तोच वार काय असतो? 31 डिसेंबरला असतो. सामान्य वर्षामध्ये 1 जानेवारीला जो वार असतो तोच वार 31 डिसेंबरला असतो. वार सारखा असतो.
म्हणजे हा 52+1 जो आहे, +1 जो आहे, एक्स्ट्रा जो एक दिलेला आहे तो 31 डिसेंबरचा वार असतो. येते लक्षात मी काय म्हणतोय ते माना हलवा कळत असेल तो तुम्हाला. ओके, म्हणजे 52+1 हा जो +1चा जो ऑर आहे, तो एक्स्ट्रा जो दिवस आहे तो 31 डिसेंबरचा दिवस असतो. आणि 1 जानेवारीला आणि 31 डिसेंबरला सारखाच वार असतो. कळतंय? माना हल तर चालते किंवा कोणतं रिप्लाय द्यायचं, एक जण पटपट रिप्लाय द्यायचा, हो रुद्र सर. रिप्लाय द्यायचा पटपट. हा, तुझ्याकडे जबाबदारी रिप्लाय द्यायची. रिप्लाय आल्याशिवाय मला पुढे जाता येत नाही. ओके. आता बघा सामान्य वर्षामध्ये काय असतं. सामान्य वर्षामध्ये फेब्रुवारीचा हा जो महिना असतो, त्या फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस असतात. फेब्रुवारी महिन्यात काय असतात, 28 दिवस असतात सामान्य वर्षामध्ये. फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 दिवस असतात. हे जर लीप वर्ष जर घेतलं तर फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात सांगा रे. लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये किती दिवस असतात? 29. 29 दिवस. 29. ओके. आता बघा, 29. हा, आता बघा पुढे आपण जाऊया की सामान्य वर्षामध्ये. आता बघा सामान्य वर्षामध्ये एक एक वार एक्स्ट्रा आहे. बरोबर आहे. 52 आठवडे प्लस एक वार एक्स्ट्रा आहे. याचा अर्थ म्हणजे समजा 1 जानेवारी, 1 जानेवारी 2025 ला, 1 जानेवारी 2025 ला समजा, बरं का, समजा हा वार असाच असेलच नाही, सोमवार असेल, सोमवार असेल. 2025 कसलं वर्ष आहे रे? सामान्य वर्ष आहे. सामान्य वर्ष आहे किंवा साधारण वर्ष आहे. ते सामान्य वर्ष किंवा साधारण वर्ष आहे. तर तर 1 जानेवारी 2026 ला, 1 जानेवारी 2026 ला मंगळवार असतो. म्हणजे जर तुम्ही साधारण वर्ष ओलांडत असाल तर पुढच्या वर्षातला जो वार असतो तो एक दिवस पुढे जातो. तो काय होतो, एक दिवस पुढे जातो. येते लक्षामध्ये ओमिया व्हिडिओ ऑन ठेव. ओके. 1 जानेवारी 2025ला जर सोमवार असेल तर पुढच्या वर्षामध्ये 1 जानेवारी 2026ला वार काय होतो, एक दिवसाने पुढे जातो. एक दिवस पुढे काय होतो रे? कारण सामान्य वर्षामध्ये एक दिवस एक्स्ट्रा आहे बघा इथं, दिसतोय का? म्हणून तो वार एक दिवस पुढे जातो. कन्सेप्ट क्लिअर होते तुमची? सांगा मला, फक्त कन्सेप्ट क्लिअर होते तर सांगा. ओके, हो सर. कन्सेप्ट क्लिअर करून घ्या पहिल्यांदा. ओके. आता बघा, हा, आता बघा कसं असतं. साधारण वर्ष असेल किंवा लीप वर्ष. आता लीप वर्षाचं तुम्हाला माहिती सांगतो पहिल्यांदा मी. अ, अ, आता लीप वर्षाची आपण माहिती तर सांगूया. लीप वर्ष, लीप वर्ष. लाईट गेलेली आहे बरं का. चार्जिंग बॅटरी पण डाऊन आहे, लाईट गेलेली आहे. जोपर्यंत लॅपटॉपची चार्जिंग चालेल तोपर्यंत आपला क्लास चालेल. ओके. आता जस्ट लाईट गेली, लाईट आली होती परत गेली. ओके. हा, आता बघा, लीप वर्ष म्हणजे काय? ज्या इसवी सणाला, ज्या सणाला 4 ने भाग जातो. फॉर एक्झाम्पल 2024, 2024ला 4 ने भाग जातो. 4 ने निशेष भाग जातो. कसा भाग जातो? निशेष भाग जातो. तर 2028ला 4 ने निशेष भाग जातो. तर हे लीप वर्ष आहे. आणि जर शतक वर्ष असेल, लाईट आलेली आहे, छान. तर शतक वर्ष असेल, समजा 1600, 1600 शतक वर्ष असेल तर 400 ने भाग गेला पाहिजे लीप वर्ष असण्यासाठी. 2000 शतक वर्ष आहे तर 400 ने भाग गेला पाहिजे. बघा मी परत मुद्दा सांगतोय. जर 2024, 2028, 2016, 2012 असे वर्ष असतील तर त्या वर्षाला जर 4 ने निशेष भाग जात असेल तर तो लीप वर्ष असतो. आणि 1600, 2000 हे अशी वर्ष आहेत, म्हणजे शतक वर्ष आहेत, ज्या वर्षाचे शेवटी 2 शून्य आहेत त्या शतक वर्षाला 400 ने भाग गेलं पाहिजे. मुद्दा समजतोय का तुम्हाला? ओके. शतक वर्ष असेल तर किती भाग गेला पाहिजे? 400 भाग गेलं पाहिजे. आणि साधारण वर्ष असेल तर 4 भाग गेला तर तो काय असतो? लीप वर्ष असतो. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल मी जर म्हटलं 1900 हे वर्ष लीप वर्ष आहे का? मी एकाला विचारतोय, आदिनाथ सांग बरं, तुझी झोप झाली नाही वाटतं अजून. आहे का लीप वर्ष आदिनाथ? नाही. नाही का रे? कारण 1900ला 400 पूर्ण भाग जातो का रे? 400 निशेष भाग, निशेष भाग म्हणजे बाकी शून्य उरली पाहिजे. निशेष भाग जात नाही. 19ला 4 भाग जातो का? तर जात नाहीये. ओके. अजून एक बघूया. 2022 हे लीप वर्ष आहे का रे? अनमोल सांग बरं, याला 400 भाग जातो का रे? नाही नाही जात. सर. हा लीप वर्ष आहे का? नाही. संस्कार जॉईन झाले का? संस्कार नाही. विरकर, संस्कार विरकर जॉईन झालाय का?
संस्कार, माईक अनम्यूट सर कर, रिप्लाय दे मला सांग. 2400 हा वर्ष लीप वर्ष आहे का सांग. हो सर. आहे. तर 2400 ला 400 ने पूर्ण भाग जातो, त्यामुळे हे लीप वर्ष आहे. संस्कार बेटा व्हिडिओ ऑन ठेवत सर. हा म्हणजे मला दिसेल लवकर मग. ज्यांची प्लॅन असते त्यांच्याकडे माझं बारकाईने लक्ष असतं. कळालं का. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता लीप वर्ष कसं ओळखायचं हे तुम्हाला कळालं. लीप वर्ष कोणतं आहे कोणतं नाही. हा, बरोबर आहे. म्हणजे एखादं वर्ष असेल, कोणतंही वर्ष घेतलं असेल तर 2050 हे वर्ष घेतलं, 2050 हे वर्ष असेल तर त्याला कितनं भागायचं लीप वर्ष ओळखण्यासाठी. 4 भागायचं. आणि शतक वर्ष असेल, शतक वर्ष म्हणजे ज्या वर्षाच्या शेवटी 2 शून्य असतील ते लीप वर्ष जर आहे तर बघायचं असेल तर त्याला कितना भागावं लागेल. तर त्याला आपल्याला समजा हे 1700 आहे तर त्याला कितना भागावं लागेल. 400 ने भागावं लागेल लीप वर्ष आहे का नाही पाहण्यासाठी. ओके, समजतं इथपर्यंत. ओके, पुढे आपण जाऊया. माईक म्यूट ठेवा, कोणाचं माईक ऑन आहे बघा आता. सर हा बोला. कुशल माईक म्यूट करून. सर तिथं शतक वर्ष आहे म्हणजे 1600, तरी तिथं 400 ने भाग दिला. आणि 2000 आहे तरी त्याला 400 ने भाग दिला. जर 12,000 असलं तर. 12 12,000 असलं 12,000 400 भाग जातो ना बेटा. नाही जातो पण मग. ओके, शतक वर्ष म्हणजे असेल तर लीप वर्ष 400 ने भाग गेला पाहिजे. 400 ने जायचं की 4,000 ने भाग. 400 ओके. आपण पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया. अजून काही डाऊट असेल तर विचारा कोणाचा. अजून कोणाचे काही डाऊट्स असतील तर विचारा. नाही, हा पुढे जाऊया. आता बघा लीप वर्षामध्ये काय वेगळं असतं. तर लीप वर्षामध्ये एकूण जे दिवस असतात, लीप वर्षामध्ये एकूण जे दिवस असतात ते 366 दिवस असतात. 366 दिवस लीप वर्षामध्ये असतात. आता बघा 365 दिवस होते त्यास 52 आठवडा प्लस 1 दिवस भरला होता. बरोबर आहे का नाही. मग 366 दिवसाचे किती आठवडे भरतात आपण बघूया. आठवडे किती भरतात बघण्यासाठी काय करायचं असतं. तर 366 ला आपल्याला 7 न भागायचं असतं. 7 न भागूया. 7 35 उरले 1, भरून घेतले 6, झाले 16, 7 दोन्ही 14. हा 14, बाकी उरले 2. हा, तर 52 आठवडे पूर्ण आहेत. 366 दिवसामध्ये किती आहेत विद्यार्थी मित्रांनो. 52 आठवडे पूर्ण आहेत. 52 आठवडे पूर्ण आहेत. आणि प्लस प्लस 2 दिवस एक्स्ट्रा आहेत. प्लस 2 दिवस काय आहेत एक्स्ट्रा आहेत. कळते इथपर्यंत. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता 2 दिवस एक्स्ट्रा आहेत. मग सर हे 2 दिवस कोणते एक्स्ट्रा असतील रे. बघा, सामान्य वर्ष किंवा साधारण वर्ष यांच्यामध्ये 52 आठवडे प्लस 1 दिवस एक्स्ट्रा होता. 1 दिवस एक्स्ट्रा कोणता होता. तर 1 जानेवारीचा वार रिपीट होत होता. आता लीप वर्षामध्ये 2 दिवस एक्स्ट्रा आहेत. तर लीप वर्षामध्ये 1 जानेवारी आणि 2 जानेवारी हे जे वार आहेत, 1 जानेवारीचा वार आणि 2 जानेवारीचा वार हे लीप वर्षामध्ये किती वेळेस येतील सांगा बेटा. 53 वेळेस येतील. 53 वेळेस येतील का सर येतील 53 वेळेस. तर हे जे 2 दिवस एक्स्ट्रा आहेत ना ते 1 आणि 2 जानेवारीचा वार रिपीट होणार आहे. कळतंय का. अरे कळतंय का. हो सर. हा, ओके. आता बघा. हा, आता बघा 1 आणि 2 जानेवारीचे जे वार आहेत ते 53 वेळा येणार आहेत. आणि इतर जे वार आहेत ते 52 वेळा येणार आहेत. ठीक आहे. आता बघा समजा लीप वर्ष जो आहे 2 जानेवारीचा जो वार असतो लीप वर्षामध्ये, 2 जानेवारीचा जो वार असतो तोच वार 31 डिसेंबरला असतो. 31 डिसेंबरला असतो. लीप वर्षामध्ये 2 जानेवारीला जो वार असतो तोच वार 31 डिसेंबरला असतो. त्याच पद्धतीनं 1 जानेवारीचा वार कोणता विषय असेल सांगा बरं. 1 जानेवारीचा वार 30 डिसेंबर. व्हेरी गुड. 30 डिसेंबरला असणार आहे. ओके. आता बघा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जर
जर 1 जानेवारी 2024 ला 1 जानेवारी 2024 ला सोमवार असेल तर 1 जानेवारी 2025 ला कोणता वार असेल? आता बघा, लीप वर्षामध्ये 52 आठवडे प्लस 2 दिवस, बुधवार. बरोबर आहे. लीप वर्षामध्ये 52 आठवडे प्लस 2 दिवस बुधवार आहेत. सर. त्यामुळं बुधवार. ज्यावेळेस आपण लीप दिवस म्हणजे काय रे? तर 29 फेब्रुवारी. फेब्रुवारी महिन्यात लीप वर्षामध्ये 29 दिवस असतात आणि 29 फेब्रुवारी हा जो दिवस आहे तो लीप दिवस आपण त्याला म्हणूया. हा ज्यावेळेस लीप दिवस आपण ओलांडून पुढे जात असू त्यावेळेस पुढच्या वर्षातले वार 2 दिवसानं पुढे घ्यायचे. किती दिवसांनी पुढे घ्यायचे? 2 दिवसानं पुढे घ्यायचे. कोणता वार असणार आहे? बुधवार वार असणार आहे. इतके बेसिक समजते तुम्हाला? हो सर. हो सर. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, अजून एक थोडस इथं बरेच चुकतात बरं का. अजून एक गुगली टाकतो मी. समजा 1 जानेवारी 1 जानेवारी 2007 ला गुरुवार असेल. रेज हँड करा बरं का. जरा उत्तर सांगायचं रेज हँड करायचं. ओके. 1 जानेवारी 2007 ला गुरुवार असेल तर 1 जानेवारी 2008 ला कोणता वार असेल? 2008 ला कोणता वार असेल? ओके. रेझल्ट आलेले 12 जणांचे रेझल्ट आलेले आहेत. आपण एकाला विचारूया. हा शर्वरी सांग बरं, कोणता वार असेल 1 जानेवारी 2008 ला? शनिवार. शनिवार. कसं काय ग शनिवार? एक्सप्लेनेशन सांग मला शर्वरी. 2007 ला 31 डिसेंबरला गुरुवार असणार. बर. मग बरं ठीक आहे. आता अजून एखादा विचार. रेणुका तू सांग बरं. रेणुका जीवरकर. सर 2007 ला गुरुवार आणि 2008 हे लीप वर्ष आहे म्हणून आपण लीप वर्षात 2 दिवस एक्स्ट्रा पकडतो म्हणून गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. बर. अजून बरं ठीक आहे, काही हरकत नाही. अजून एकाला विचारूया. हा हिप्सा तू सांग बरं. हा हिप्सा. 2008 हे लीप वर्ष आहे. बर म्हणून आपण दोन दिवस पुढे घेतो म्हणून बर शनिवार येतो. ठीक आहे. बरं अजून एकाला आपण विचारूया. ओके, काही हरकत नाही. संस्कार तू सांग बरं. शुक्रवार. शुक्रवार. का रे शुक्रवार संस्कार? कारण सांग मला. कारण 31 ला तोच वारा असणार आणि मग एक वार पुढे घेतल्यावर मग शुक्रवार येईल. बर, शुक्रवारीच करेक्ट आन्सर. बघा, हा प्रश्न मी तुम्हाला फसवण्यासाठीच दिला होता. आता बघा, प्रश्नातली खोच लक्षात घ्या. सगळ्यांनी लोअर हँड करा. आता प्रश्न असा फसला का, चुकला का? सर तुम्ही म्हणा सर 2008 वर्षाचं लीप वर्ष आहे. मग काही जण म्हणते लीप वर्षाला 2 दिवस पुढे जायचं. तर एक एक गोष्ट, एक मुद्दा लक्षात घ्या. अत्यंत महत्वाचा मुद्दा काय आहे? लीप वर्षाला 2 दिवस पुढे कधी जायचं? जर तुम्ही लीप दिवस ओलांडत असाल तर. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल सर लीप दिवस कन्सेप्ट काय? जर तुम्ही 29 फेब्रुवारी ही तारीख ओलांडली तरच तुम्ही 2 दिवस पुढे जायचं. आता मला सांगा, 1 जानेवारी 2007 ते 1 जानेवारी 2008 यामध्ये आपण 29 फेब्रुवारी 2008 ही तारीख ओलांडली आहे का? नाही. नाही. मग 2 दिवस पुढे जावं लागेल का आपल्याला? नाही. एकच दिवस पुढे जायचं. हे मुद्दा म्हणजे हे फसवण्याचा प्रश्न होता आणि इथं मुलं चुकणार आहेत हे मला माहिती होतं, म्हणून हा मी प्रश्न विचारला होता. ओके ठीक आहे. चला आता अजून एक थोडे देऊ का तुम्हाला अजून एक प्रश्न अशा पद्धतीचा. बेसिक बेसिक आपण सराव हो, सर. करूया. आता बघा, 5 मे 2005
रोजी थोडं लिहून घ्या आता हे प्रश्न शॉर्टकट मध्ये लिहून घ्या. ओके प्रश्नच चालू आहेत बेसिक प्रश्न चालू आहेत आपले आता. 5 मे 2005 रोजी सोमवार होता. सोमवार होता. तर तर 5 मे 2008 रोजी कोणता वार असेल? आता पहिला प्रश्न आहे. पहिला प्रश्न असल्यामुळे मी थोडं सोडून दाखवतो. ठीक आहे बरेच विद्यार्थ्यांना येत असेल बऱ्याच विद्यार्थ्यांना येत नसेल तर पहिला प्रश्न आहे. बरं रेज हँड आलाय. बरं उत्तर सांगा कोणतरी मला. एकाला उत्तर विचारूया. अं, एक मिनिट उत्तर विचारतो तुम्हाला तर मी. हा शिवते सांग रे उत्तर मला शिवते जिंगे. गुरुवार. गुरुवार. ठीक आहे तुझं उत्तर करेक्ट आहे का बघूया आता. ठीक आहे आता बघा सर कसं सोडवायचा हा प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो आता बघा हा प्रश्न अशा पद्धतीने सोडवायचा. ठीक आहे आपल्याला माहित आहे जर 1 वर्ष ओलांडलं की वार किती पुढे जातो. साधारण वर्ष असेल तर वार 1 ने पुढे जातो आणि लीप वर्ष आले ओलांडत असेल तर वार 2 ने पुढे जातो. बरोबर आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो 5 मे 2005 सोमवार आहे. मग 5 मे 2006 कोणता वार असणार सांगा बरं. शनिवार. मंगळवार असणार. वार 1 ने पुढे जाणार ना. मंगळवार. ओके 5 मे 2007 बुधवार. बुधवार असणार. 5 मे 2008 आता मला सांगा शुक्रवार. इथं तुम्ही 29 फेब्रुवारी ही तारीख ओलांडताय का? ओलांडताय का? सांगा फेब्रुवारी तारीख ओलांडताय. मग आता 29 तारीख ओलांडताय याचा अर्थ तुम्ही लीप दिवस ओलांडताय. मग किती दिवस पुढे जायचं? 2 दिवस पुढे जायचं. किती दिवस पुढे जायचं? 2 दिवस पुढे यायचं. बुधवार गुरुवार शुक्रवार कोणता वार येणार? शुक्रवार येणार. तर काय असणार आपलं? शुक्रवार. ओके समजतंय का सांगा मला. ह्याच्यामध्ये मला डाऊट असेल बेसिक सुरुवात आहे बेसिक. समजतंय. हा हे लिहून घ्या बरं का. आता अजून एक प्रश्न तुम्हाला अशा पद्धतीचा तर घ्या. 12 फेब्रुवारी 2012 शुक्रवार असेल. तर तर 14 फेब्रुवारी 2016 कोणता वार असेल? एकदम बेसिक आहे. बेसिक पासून सुरुवात करतोय आपण. सोडवा मी जसं वरी सोडवले तसं मांडायचं. 20 वर्ष मांडायचं 12 13 आणि जसं पुढे पुढे जायचं. सर्वांना जमलं पाहिजे. सर्वांचे रिझल्ट आले पाहिजे. सर सोमवार. बर हे अडूळच्या शाळेचे विद्यार्थी आलेत का रे आज? अडूळच्या शाळेचे हो आलत. किती विद्यार्थी आहेत अडूळच्या शाळेचे? मोज बरं एकदा. बर. पार्टिसिपेट जा सगळ्यांची नावं दिसत आहेत. सगळ्यामध्ये अजून मेसेज पण सीन नाही केला रे. साखरे एक आहे की शाओमी रेडमी हा कोणाचं नाव आहे? नाव रिनीम करा. नाव रिनीम करायचं बेटा. श्रावणी. शाओमी नाव कोणाचं आहे? नाव रिनीम करायचं. व्हिडिओ ऑन ठेवायचा. व्हिडिओ बंद करून नाही व्हायचं. सर लाईट नाहीये घरात. लाईट अरे दिवस आहे आता. लाईटचा काय संबंध आहे? नाव रिन्यू कर ना तुझं पार्टिसिपेट म्हणून जाऊन. ठीक आहे. इनफिक्स नाव कोणाचं? इनफिक्स हॉट नाव रिन्यू करा बेटा. इनफिक्स हॉट व्हिडिओ ऑन करा. असं मोबाईलचं जर नाव आलं असेल पुढं तर मी जॉईन करून नाही घेणार बघा उद्यापासून. ठीक आहे ठीक आहे. जवळपास 14-15 जणांनी रिझाईन केले. 15 जण उत्तर आले. ठीक आहे आपण सोडवूया आता. टप्प्याटप्प्याने सोडवूया. 12 फेब्रुवारी 2012 शुक्रवार होता. 12 फेब्रुवारी 2013 1 वर्ष पुढे जाईल. आता बघा 12 फेब्रुवारी 2023 कडे जाताना आपल्याला किती दिवस पुढे जायचंय? 2 दिवस पुढे जायचंय. का? कारण 12 फेब्रुवारी 2012 पासून 12 फेब्रुवारी 2013 जाताना
आपण 29 फेब्रुवारी हा दिवस ओलांडत आहोत. दादाला बोलायचं. माईक म्यूट ठेवा, कोणाचा माईक ऑन आहे बघा बरं. ओके, बघा 12 फेब्रुवारी 2012 नंतर आपण 12 फेब्रुवारी 2013 कडे जाताना आपण 29 फेब्रुवारी हा दिवस ओलांडत आहोत. मग किती दिवस पुढे जायचं? 2 दिवस पुढे जायचं. ओके, मग किती वार येणार आहे? रविवार येणार आहे. रविवार. ओके, मग 12 फेब्रुवारी 2014 कोणता वार येईल आता? साधारण वर्ष आहे. साधारण वर्ष किती दिवस पुढे जायचं? 1 दिवस पुढे जायचं. सोमवार येणार आहे. बरोबर आहे. तर 12 फेब्रुवारी 2015 साधारण वर्ष आहे. कोणता वार येणार सांगा? मंगळवार. मंगळवार. नंतर 2016 12 फेब्रुवारी 2016. आता मला सांगा 12 फेब्रुवारी 2016 आपण इथं 2016 लीप वर्ष आहे, परंतु 29 फेब्रुवारी ही तारीख ओलांडते का रे आपण? नाही. नाही ओलांडत. म्हणून इथे एक दिवस पुढे जायचं. इथं इथं बुधवारच घ्यायचं. हे बुधवार. ओके, मग 12 फेब्रुवारी 13 फेब्रुवारी कोणता वार असेल सांगा मग आता? गुरुवार. 14ला शुक्रवार. शुक्रवार. कळालं कसं सोडवायचं? समजलं कसं सोडवायचं सगळ्यांना? तुम्हाला अडचण असेल काही कळलं नसेल तर विचारा. तुम्ही ही झूमचे क्लास करताय लाईव्ह, तुमच्या अडचणी विचारण्यासाठीच करताय. तुम्हाला अडचण असेल तर विचारा बिंदासपणे. तुझे समजले ना? लोअर हँड करा सगळ्यांनी. लोअर हँड करून टाका मुद्दा प्रज्वल. हा, इथपर्यंत आले ना? आता बघा हाच प्रश्न वेगळ्या पद्धतीने कसं सोडवायचा ते पण मी शिकवतो की हाच प्रश्न वेगळ्या पद्धतीने कसं सोडवायचा. आता बघा 12 फेब्रुवारी 2012 शुक्रवार होता. ते 2013 किती दिवस पुढे जावं लागतं आपल्याला? +1 दिवस पुढे जावं लागतं. बरोबर का नाही? सोमवारला किती दिवस पुढे जावं? +1 दिवस. म्हणजे 2012ला शुक्रवार होता, 2013ला 1 दिवस पुढे जायचं आहे. बरोबर का नाही? अरे हो नाही सांगा. हो सर. हा, 2013 1 दिवस पुढे जायचं, मग मी +1 लिहिलं. ओके, 2014 2015 +1 दिवस पुढे जायचंय, मग मी +1 लिहिलं. ओके, 2015 2016 +2 दिवस पुढे जायचंय म्हणून +2 लिहिलं. ओके, त्यानंतर आणि हे ते 13 आणि 14 हे जे 2 दिवस आहेत याचे +2 लिहिलं. हा, 13 आणि 14, 13 फेब्रुवारी 14 फेब्रुवारी या दोघांचे 2 दिवस लिहिले. त्या दिवसांची बेरीज करा. किती होते बेरीज? 1 आणि 1 2, 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7. किती होते? 7. ओके, तर 7 दिवसांनी तोच वार काय होत असतो? रिपीट होत असतो. मग 12 फेब्रुवारी 2012ला शुक्रवार असेल. हा, शुक्रवार असेल तर 14 फेब्रुवारी 7 दिवसानं तोच वार काय होणार आहे? रिपीट होणार आहे. कोणता वार असणार बेटा? शुक्रवार. शुक्रवारच असणार. ओके, Xiaomi Redmi Note 9 तुम्ही नाव रिनेम करा. तुमचं ऑप्शन आहे बघा तिथं. पार्टिसिपेट खाली बघा, खाली पार्टिसिपेंट दिसते तुम्हाला. तिथं रिनेमचं ऑप्शन, नाव रिनेम करा. तुमचं नाव काय सांगा? तुमचं नाव सांगा. Xiaomi Redmi Note 9 Pro Max. तुमचं नाव सांगा ना मला. तोंडी सांगा, तोंडी. रिनेम करताय. ओके, आता ही म्हणजे वेगळ्या पद्धतीने कसं सोडवायचं हे कळालंय का रे? हो सर. हो सर. हो सर. आता बघा तुम्हाला आता काही अजून ट्रिक्स तुम्हाला मी हिंट देतो, काही ट्रिक्स तुम्हाला लिहून देतो. ओके, आता महिन्याला किती दिवस असतात? म्हणजे एका वर्षी किती दिवस असतात? तर 12 महिने असतात. ठीक आहे, जानेवारी महिना पहिला आपण महिना आपण जाऊया, जानेवारी महिन्याकडून जाऊया. जानेवारी महिना, जानेवारी हा जो महिना असतो तो 31 दिवसांचा असतो. बरोबर आहे. पण जानेवारी महिना जर ओलांडत असाल तर तुम्ही +3 वार पुढे जायचं, +3 दिवस पुढे जायचं. ओके, +3 दिवस पुढे जायचं. मी थोडे दिवसातच लिहितो, महिनेवारी लिहित नाही. ओके,
जर तुम्ही 31 दिवस ओलांडत असाल, जर तुम्ही 31 दिवसांचा महिना ओलांडत असाल तर प्लस 3 दिवस पुढे जायचं. 31 दिवसाचा महिना ओलांडत असाल +3 दिवस, +3 दिवस पुढे जायचं. जर तुम्ही 30 दिवसांचा जर तुम्ही 30 दिवसांचा महिना ओलांडत असाल तर +2 दिवस पुढे जायचा. किती दिवस पुढे जायचं? 2. 2 दिवस पुढे जायचं. जर तुम्ही 29 दिवसाचा महिना 29 दिवसाचा महिना कुठे असतो सांगा रे? 29 दिवसाचा महिना कुठे असतो सांगा? कधी असतो? फेब्रुवारी महिन्यात. फेब्रुवारी महिन्यात असतो. कधी असतो? लीप वर्षामध्ये असतो. लीप वर्ष. जर तुम्ही ओलांडत असाल तर 1 दिवस पुढे जायचं. आणि जर तुम्ही 28 दिवस म्हणजे फेब्रुवारी महिना ओलांडत असाल, 28 दिवस कुठं असतात? फक्त साधारण वर्षामध्ये किंवा सामान्य वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यातच काय असतात? 28 दिवस असतात. तर 28 दिवस जर तुम्ही ओलांडत असाल तर 0 दिवस पुढे जायचं. आता हे सर तुम्ही काय लिहिले आम्हाला काहीच कळणार आहे. तर आपण एक उदाहरण बघूया. उदाहरणाच्या मार्फत हे तुम्हाला अधिक चांगलं कळेल. ओके, उदाहरण घ्यायचे याचे. हो सर. हो सर. हो सर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी समजलो 1 नोव्हेंबर 2025 रोजी बुधवार असेल. बुधवार असेल. ओके, तर असेल तर 1 फेब्रुवारी 2026 ला कोणता वार असेल? 1 फेब्रुवारी 2026 ला कोणता वार असेल? आता बघा सोडवायचं कसं. पहिला प्रश्न मी सोडून दाखवतो, पुढचा प्रश्न तुम्ही सोडवा. आता बघा ह्या दिवस जे लिहिलेत त्या दिवसानुसार सोडवायचं. 1 नोव्हेंबर 2025 हा ते 1 डिसेंबर 2025 यामध्ये नोव्हेंबर महिना किती दिवसाचा आहे रे? किती दिवसाचा नोव्हेंबर महिना सांगा? 30. 30 दिवसाचा आहे. मग किती दिवस पुढे जायचं? +2 दिवस. 2 दिवस. 31 डिसेंबर 2025 ते 1 जानेवारी. अरे कुणाचा माईक ऑन आहे बघा, माईक म्यूट ठेवा. कुणाचा माईक ऑन आहे बघा. ओके, 1 डिसेंबर 2025 1 जानेवारी 2026 जावं लागेल, बरोबर आहे. तर आपण 31 डिसेंबर ही तारीख ओलांडतोय. 31 डिसेंबर ही तारीख ओलांडतो. किती दिवस पुढे जायचं आपल्याला? +3 दिवस पुढे जायचं. 3. बरोबर बरोबर का सिद्धी? माना हलवा कळत असेल तर. हा म्हणजे बघा 1 नोव्हेंबर 2025 हा 30 महिन्यांचा दिवस आहे. म्हणून आपण 2 दिवस पुढे गेलो, +2 लिहिलं. 1 डिसेंबर महिना 31 दिवसांचा आहे, +3 लिहिलं. 1 जानेवारी 2026 ते 1 फेब्रुवारी 2026 हा जो महिना आहे, हा महिना सुद्धा किती दिवसांचा आहे? 31 दिवसांचा आहे, म्हणून मी +3 लिहिलं. बरोबर का? ओके. हा किती दिवस पुढे जावं लागेल मला? त्यांची बेरीज केली मी. 5 5 आणि 3 8 8 दिवस पुढे जायचं. 8 दिवस पुढे जायचं आहे. आता बघा 8 दिवस पुढे जायचं असेल तर काय करायचं? 8 ला 7 न भागायचं. 8 ला काय करायचं? 7 न भागायचं. 7 1 7. बाकी किती उरली रे? 1. बाकी किती उरली? 1. तर आपल्याला 1 दिवस पुढे जावं लागेल आपल्याला 1 फेब्रुवारीचा वार काढण्यासाठी. किती दिवस पुढे जावं लागेल? 1 दिवस. मग 1 नोव्हेंबर 2025 ला बुधवार असेल तर 1 फेब्रुवारी 2026 ला कोणता वार येईल?
गुरुवार येईल. कोणता वार येईल? गुरुवार. गुरुवार. ही पद्धत कळाली का सांगा मला. हो सर. जर काही अडचण असेल तर विचारा बरं का आत्ताच. अडचण आहे कोणाला याच्यामध्ये काही? सर म्हणजे प्रत्येक महिन्यांचे किती दिवस जातात पुढे ते प्रत्येक हा. महिन्याचे हो ना. महिना म्हणजे आपण 30 तारखेचा महिना ओलांडतो की 31 तारखेचा महिना ओलांडतो त्यावर ठरवायचं. ठीक आहे. आता मी तर काय दिलं होतं स्टार्टिंग 1 नोव्हेंबरच केलं होतं पण प्रत्येक वेळेस स्टार्टिंग 1 नोव्हेंबर असेलच असं नाहीये. ओके. आपण किती दिवस ओलांडतो त्यावर ठरवायचं. हो. आपण यामध्ये वेगवेगळे एक्झाम्पल अजून घेऊया म्हणजे अजून तुम्हाला समजेल. ओके. हे कळालं का सांगा मला फक्त. हो सर. आता थोडस मी आता 1 तारखेचा वार घेतला आता मी मिडलचा वार घेतो महिन्याच्या मधला वार घेतो. ठीक आहे. महिन्याचा मधला वार आला तर कसं सोडवायचं ते सुद्धा आपण बघूया. ओके. आता मी इरेज करतो. हा लिहून घेताय तुम्ही? लिहून घेताय मी डबल आवाज येतोय. सर तुमचा आवाज डबल होतोय. माझा आवाज डबल नाही कोणतरी एकाच मोबाईलवरून 2 जण जॉईन असतील. बरोबर का नाही? कोणतरी एकाच घरातून 2 जॉईन झाले असतील तर त्यामुळे डबल आवाज येतोय. ठीक आहे. हे लिहून घेतलं का? प्रश्न लिहून घ्या बरं का. हो सर. हो सर. तर मी प्रश्न इरेज करतोय. आज थोडासा वेगळ्या अँगलचा प्रश्न घेतोय. अजून एकही पुस्तकाचा प्रश्न घेतला नाही मी तुमचं बेसिकच कव्हर करतोय अजून. ओके. आता पहा विद्यार्थी मित्रांनो मी आता मधला वार घेतोय. ओके. 21 फेब्रुवारी 2024 वार आहे शुक्रवार. ओके. तर 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 5 एप्रिल रोजी कोणता वार असेल? शॉर्टकट मध्ये प्रश्न लिहा. ओके. आता एक सोडून दाखव तुम्ही. तुम्हाला पण सोडवायचे मी सोडून दाखव. आता कसं करायचं? सर 21 5 एप्रिल 2000 किती 24 का 25? 2024. हा. संस्कृती बेटा व्हिडिओ ऑन ठेव ना. आता बघा लक्ष द्या. 21 फेब्रुवारी 2024 कोणतं कोणतं वर्ष रे हे? लीप वर्ष. लीप वर्ष. म्हणजे फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतील अजून फेब्रुवारी महिन्यात? 1 दिवस जास्त. 29 दिवस असतील. म्हणजे 21 पासून किती दिवस झाले? 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29. 8. 9 दिवस झाले. बरोबर आहे. फेब्रुवारी महिन्यात 9 दिवस असणार मग +9 केलं मी. फेब्रुवारी महिन्यामध्ये किती दिवस आहेत? 9 दिवस आहेत मग +9 केलं. ओके. मार्च महिना किती दिवसांचा आहे रे? मार्च महिना किती दिवसांचा असतो? 31 दिवसांचा असतो. म्हणून मी +3 केलं. एप्रिल महिन्यामध्ये किती तारखेपर्यंत जायचं तुम्हाला? 5 तारखेपर्यंत. म्हणून त्याचे +5 दिवस केले मी. ओके. हे कळाले का सांगा सगळ्यांना? हो. ओके. हो. ह्याची बेरीज करा. 9 + 3 12, 12 आणि 5 17. ओके. आता वार कधी घ्यायचं? 17ला 7ने भागायचं. 7नेच का भागायचं? कारण दर 7 दिवसाला तोच वार येत असतो म्हणून 7ने भागायचं. आणि आपला जो सप्ताह आहे आपला जो आठवडा आहे तो 7 दिवसांचा असतो म्हणून 7ने भागायचं. ओके. 7 दोन्ही 14. बाकी किती उरले रे? 3 उरले. मग आपल्याला 3 दिवस पुढे जायचं. 3 दिवस पुढे जायचंय. ओके. 21 फेब्रुवारी 2024 ला शुक्रवार होता. शुक्रवार होता. तर आपल्याला किती दिवस पुढे जायचंय? 3 दिवस पुढे जायचंय. तर 5 एप्रिलला सोमवार असेल. सोमवार असणार आहे. 3 दिवस पुढे. शनिवार, रविवार, सोमवार. तिसरा दिवस कोणता? सोमवार. तो कोणता वार असणार आहे? सोमवार असणार आहे. समजते सगळ्यांना? हो. एकदम बेसिक पासून शिकवतोय बेटा. अजून तुमच्या स्कॉलरशिप विषयी प्रश्न चालू केलेले नाहीयेत. एकदम बेस पासून जातोय आपण.
ओके. प्राचीच्या भावाला समजलं का? प्राचीच्या भावाला भाऊ लक्षपूर्वक पाहत होता इतकी वेळ. कळाले? ओके. अजून एक थोडा बेसिकचा प्रश्न घेऊया आपण. हा, म्हणजे आपण पुढे गेलोय, कधी कधी मागं पण यावं लागतं. म्हणजे समोरची तारीख देतात मागचा वार विचारतात, असं पण असतं. ठीक आहे, तर ते पण तुम्हाला जमलं पाहिजे. ओके, मागचं सुद्धा आपण देऊया. त्याचा पण एक प्रश्न घेऊया बेसिक न. चला. आता मागं कसं जायचं त्याचा एक प्रश्न घेऊया, मागं जायचं जाण्यासाठी. चला घ्या. 14 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबरला काय असं सांगा रे? बाल दिन. 14 नोव्हेंबरला गुरुवार आहे, गुरुवार. 14 नोव्हेंबर गुरुवार आहे. वर्ष, आता वर्ष दिलं नाही तर साधारण वर्ष समजायचं बरं का. वर्ष दिलंच नाही तर साधारण वर्ष समजायचं. ओके. 14 नोव्हेंबर गुरुवार आहे. तर 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 26 मे, 14 नोव्हेंबर 2024 घेऊया. 2024 ला गुरुवार आहे, तर 26 मे 2024 ला कोणता वार असेल? तर वर्ष कोणता वार असेल? तर पाठीमागं जायचे, पाठीमाग. आता पाठीमागं कसं जायचं त्याचा सुद्धा मी एक प्रश्न सोडून दाखवतो. ओके, चालेल. हा, पाठीमागं कसं जायचं त्याचा सुद्धा मी एक प्रश्न सोडून दाखवतो. ओके. आता मला सांगा, नोव्हेंबर. आता बारकाईने बघा, थोडस थोडस लक्ष आहे सगळ्यांचं, सगळ्यांचं लक्ष आहे, सगळ्यांचं लक्ष आहे. आता बघा, आपण कोणता तरी एक वार पकडायचा आणि कोणता तरी एक वार सोडून द्यायचा. आता समजा आपण सुरुवातीचा वार पकडला तर शेवटचा वार सोडून द्यावा लागतो आपल्याला बरं का. तर 14 नोव्हेंबर पासून आपल्याला पाठीमागे जायचं आहे. तर किती वार आपल्याला पकडावे लागतील सांगा बरं, किती दिवस पकडावे लागतील? 14 दिवस पकडावे लागतील. ओके. तर बघा इथं लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 14 दिवस नाही पकडायचे, 13 दिवस पकडायचे. 13. तर 13 दिवस का पकडायचे? कारण आपण 26 मेचा दिवस पकडणार आहोत. दोन्ही पैकी कोणता तरी एक दिवस पकडायचा. येतं का लक्षामध्ये? दोन्ही पैकी कोणता तरी एक दिवस पकडायचा. ओके. तर नोव्हेंबर 13 दिवस पकडले, नोव्हेंबरचे 13 दिवस. आता पाठीमागे जायचंय, ऑक्टोबर. किती महिन्याचा ऑक्टोबर दिवस आहे रे? महिना 31. 31 दिवसांचा. तर 3 दिवस. ओके. आता मला सांगा, सप्टेंबर किती दिवसाचा आहे रे? 30. 30 दिवसाचा, म्हणून 2 दिवस. हे पाठीमागे जायचं बघा, मायनस करायचे, पाठीमागे जायचं आता हे. हा. ऑगस्ट किती दिवसाचा आहे? 31. 31 दिवसांचा आहे, म्हणून 3 दिवस मायनस. ओके. जुलै किती दिवसांचा आहे? 31 दिवसांचा, म्हणून 3 दिवस मायनस. ओके. जून किती दिवसांचा आहे? 30 दिवसांचा, म्हणून 2 दिवस मायनस. ओके. आणि मे मधले किती दिवस पकडावं लागतील आपल्याला? तर मे मधला 26 तारीख पकडा. आपण 14 नोव्हेंबर ही तारीख पकडलेली नाहीये, तर मे महिन्यातली 26 तारीख आपण पकडतोय. ओके. 26, 27, 28, 29, 30, 31, 6 दिवस. किती दिवस पकडतोय मे मध्ये 5, आपण? 27, 28, 29, 30, 6 31, दिवस 5. पकडतो. 6 दिवस आपण मागे जातोय. करायची बेरीज, 5. दिवसांची बेरीज करा. 13 + 3 16, 16 + 2 18, 18 सर, + 3 21. 32 दिवस. ओके. 21 + 3 25 नाही भेटत, जास्त येतील ना. बघा, 13 + 3 15, सर 15 32 + 2 दिवस.
सॉरी 13 + 3 16, 16 + 2 18, 18 + 3 21, 21 + 3 24, 24 + 2 26, 26 + 6 26 + 6 सर हा बोला. 32. सर ते तिथं 6 दिवस कस काय येतील? हो की सांगतो की इकडे बघ. आपण 26 मे हा तारीख पकडला. हे बघ 31 मे इकडे बघ हाताने मोजतो वाटल्यास तू. 31 मे, 30 मे, हा 29 मे, 28 मे, 27 मे आणि 26 मे किती दिवस झाले? 6 दिवस झाले. म्हणून मेचे 6 दिवस पाठीमागे जातोय आपण. बरोबर आहे रेणुका, समजतंय? ओके 32 दिवस. 32ला काय करायचं रे? 7 भागायचं. 7 चोक 28. बाकी किती उरली? सर हा बोला. सर आपण वर्षाचं कसं समजा 14 नोव्हेंबर 2025 रोजी जर बुधवार असेल तर 14 नोव्हेंबर 2026 रोजी गुरुवार असेल तर ते वर्षाचं झालं आणि महिन्याचं कसं करायचं मग प्लस हे असेल तर? हे महिन्याचं असंच करायचं. मी सांगतोय तसं करायचं. जे शिकवतोय तसं करायचं महिन्याचं. ठीक आहे. हा तर बघा 32ला मी 7 भागलं तर 4 आठवडे पूर्ण झाले आणि 4 दिवस बाकी उरली. तर हे 4 दिवस आता मागं जायचंय का पुढे जायचं सांगा बरं? माग. मागं जायचं. मागं का जायचं? कारण आपण तारीख जी आहे ती पाठीमागं चालली आहे. बरोबर का नाही? मागं जायचं. गुरुवार 4 दिवस मागे जावा. गुरुवारपासून आता गुरुवार सोडून द्या. बुधवार, मंगळवार, सोमवार, रविवार. तर 26 मे 2024 कोणता वार असणार आहे? रविवार असणार आहे. रविवार. समजलं का कसं सोडवायचं? हो सर. तर ह्याच्यामध्ये अजून एक ट्रिक आहे. ती ट्रिक मी तुम्हाला लगेच सांगणार. ह्याच्यामध्ये अजून एक ट्रिक आहे ह्याच्यामध्ये. हे लिहून घेतलं का? लिहून घ्या बरं का. ठीक आहे. आता 9 वाजत आलेले आहेत. अजून एक प्रश्न आपण घेऊया. अजून 4 मिनिटं कमीत 9ला. अजून एक प्रश्न सराव घेऊया या प्रश्नाचा. आणि तुम्हाला एक रेकॉर्डिंग व्हिडिओ देतो. तो रेकॉर्डिंग व्हिडिओ आज पहा. आणि त्यातले सगळे मुद्दे जे आहेत त्यात जे मुद्दे सांगितले ते सगळे लिहून घ्या. ओके. हा रेकॉर्डिंग व्हिडिओ मधला जो भाग आहे तो मी लाईव्हला शिकवणार नाही. लाईव्हला उद्या डायरेक्टली प्रश्न घेणार आहे. चालेल. आणि रेकॉर्डिंग व्हिडिओचे होमवर्क मला फोटो पाठवचा वहीत लिहिलेले नंबरवर त्या जो नंबर देतोय तुम्ही. ओके. चला आता अजून एक प्रश्न घेऊया. या शेवटचा प्रश्न घेऊया आजचा. हो दिवसावरच घेऊया. दिवसावरच प्रश्न घेऊया शेवटचा. हे समजलं का सगळ्यांना रे? हो. हो सर. आता बघा. हो सर. 5 मार्च 5 मार्च रोजी रविवार असेल. रविवार असेल तर तर 31 जुलै रोजी कोणता वार असेल? आता सुरुवातीचा वार सोडून द्यायचा आणि शेवटचा वार पकडायचा. ही लक्षात ठेवा गोष्ट. हो चुकणार नाही. ओके. आता बघा मी सोडून दाखवतो. 5 मार्च रविवार आहे. ओके. म्हणजे मार्च महिना किती दिवसाचा? 31 दिवसांचा आहे. त्यातून 5 दिवस गेले तर मार्च महिन्यात किती दिवस शिल्लक राहतात सांगा रे? मार्च महिन्यातले 5 दिवस गेले 31 पैकी तर किती दिवस शिल्लक राहतात? 26. 6. 26. एप्रिल महिना किती दिवसाचा आहे? 30 दिवसांचा. 2 दिवस पुढं. ओके. मे महिना किती दिवसाचा आहे? 31 दिवसांचा आहे. 3 दिवस पुढं. हा. जून महिना किती दिवसांचा आहे? 30 30 दिवसांचा दिवसांचा. आहे. 2 दिवस पुढं. जुलैची कोणती तारीख घेतली आपण? 31 तारीख घेतली. म्हणून 31 31 घेऊया. +3 लिहिलं तरी चालेल इथं. हा जुलैची 31 तारीख घेतली ना आपण. त्या +31 लिहून टाकूया. ओके. बेरीज करा यांची. 6 + 2 8, 8 आणि 3 11, 11 आणि 2 36. 13, 13 आणि 1 14ला 4
अच्छाला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 1 6, 6 आणि 1 7, 74. बेरीज बरोबर आहे का सांगा मला? 74. ओके. मग 74 काय करायचं? 7 भागायचं. 7 आठवडे म्हणून 7 भागायचं. 7चा आठवडा 7 1 7. ओके. शून्य भरून घेते 4, बाकी उरली 4. शून्याचा भाग द्या. शून्य भाग गेलं तरी काय 4च उरतात, बाकी 4 उरते. बरोबर आहे. 4 बाकी उरली म्हणून 4 वार काय करायचं? पुढे जायचं. 4 वार पुढे जायचं. सोमवार काय म्हणला? बेरीज चुकली सर. बेरीज किती येते सांगा? 64 येते. येतं. बर, मला विचारलं होतं मी बेरीज बरोबर आहे का, सांगायचं की त्यावेळेसच. ओके, बेरीज 64 आलेली आहे. लगेच सांगायचं, लगेच. मी तुम्हाला विचारलं होतं बेरीज बरोबर आहे का. ठीक आहे, भागकर पण चुकला मग आपला, आहे का नाही. बघा, बेरीज 64 आली. 64 भागिले 7. हा, 7 56, 7 9 63. 9चा भाग बसला बघा. 9 आठवडे पूर्ण होतात. 7 9 63. ओके. बाकी किती उरली? बाकी 1 उरली, म्हणजे 1 दिवस पुढे जायचं. 31 जुलैला कोणता वार असणार आहे? सोमवार असणार आहे. सर हा, विचारा. सर उद्यापासून 8 तारखेपर्यंत आमची क्लास अच्छा आहे. काय 8 वाजता काय 5 तारखेपर्यंत क्लास आहे का तुमच्या शाळेतले? नाही, 8 तारखेपर्यंत आहे. 8 तारखेपर्यंत आहेत का? काय करतो सिद्धी? 8 तारखेपर्यंत मी 7:40 क्लास सोडतो. 7 ते 7:40. मग तू शाळेत जा. ठीक आहे, हो चालतंय. समजला हा प्रश्न सगळ्यांना? हो. एकदम बेसिक घेतले बघा आज आपण. काही जास्त काही शिकवलं नाहीये. एकदम बेसिक गोष्टी आपण शिकवलेल्या आहेत, बेसिक एकदम. ओके. आता मी तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओ लगेच देणार आहे. काल रात्री रेकॉर्डिंग व्हिडिओ मी दिलेला नाही. आज तुम्हाला रेकॉर्डिंग व्हिडिओ सगळ्या ग्रुपवर मी लगेच देणार आहे. तर तो रेकॉर्डिंग व्हिडिओचा जो अभ्यासक्रम आहे तो वहीत लिहायचा आणि त्याचे फोटो मला त्या नंबरवर पाठवायचे. जो नंबर दिला त्या नंबरवर पाठवायचे. एक 2 मिनिटं सगळ्यांनी व्हिडिओ ऑन ठेवा. सगळ्यांनी 2 मिनिट व्हिडिओ ऑन ठेवा. मी सगळ्यांचे व्हिडिओ ऍट अ टाइम बघतोय. एकाच दृश्यक्षेपात सगळ्यांचे व्हिडिओ ऑन आहेत. ओके. आज पहिल्यांदा आपला क्लास जॉईन केलास कोणी आहे का? पहिल्यांदा, आज पहिलाच दिवस आहे. राजलक्ष्मीचा आज पहिला दिवस आहे का? राजलक्ष्मी सर माझा. हा, जान्हवीचा पण पहिला दिवस आहे. जान्हवी गडाख, अडूची शाळा ना. हो. हा. बरं, राजलक्ष्मी कसं समजलं का शिकवलेलं? समजलं सर. ओके. जान्हवीला समजलंय? हो सर, समजलं. ओके. तर पहा, उद्या 5 मे आहे. उद्यापासून आपली रेग्युलर उन्हाळी वर्गाची जी बॅच आहे ती 8 वाजता असणार आहे तो क्लास. आणि जो रेग्युलरची वर्षभराची जी बॅच आहे उद्यापासून चालू होते 5 मेला. 5 मे पर्यंत लवकरात लवकर जे उन्हाळी वर्गाचे विद्यार्थी असतील किंवा जे इतर जे विद्यार्थी आहेत ज्यांनी आज डेमो पाहिलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रवेश करून घ्या. ठीक आहे, हो. चालेल. आणि महात्मा गांधी विद्यालयाचे विद्यार्थी ओम एअरवेक अटेंडन्स नोंदव. ठीक आहे, रेग्युलर या, अब्सेंट राहू नका. शिकायला मिळतं, शाळेत पण शिकायला मिळणार. पण शाळेत नंतर शिकवायला कधी उजडणार? ऑक्टोबर नोव्हेंबर उजडणार शाळेत शिकवायला. हा, तुम्ही 1 महिना ऍडव्हान्स शिकवतो शिकवून घ्या. अब्सेंट राहू नका. दररोज येत आहे तर दररोज या. ओके, चालेल. काय अडचण? आसावरी आज पहिलाच दिवस आहे की दुसरा दिवस आहे? दुसरा. दुसरा. ठीक आहे. आजच्या क्लासबद्दल एक 4 ते 5 वाक्यात प्रतिक्रिया कोण देते मस्तपैकी? शेवटी मुद्दा तर देणारच आहे. हा, रिझाईन करा. कोण सांगताय? संस्कृती. हा, तर मला क्लास खूप आवडला. तुम्ही खूप छान शिकवता आणि मला दिनदर्शिका हा खूप अवघड घटक वाटायचा अगोदर. आणि 7वी मध्ये पण आमच्या शाळेमध्ये इतकं फारसं काही शिकवलं नव्हतं दिनदर्शिकेबद्दल. आज मला खूप नवीन ट्रिक शिकायला मिळाल्या आणि खूप छान शिकवलं तुम्ही. मला आवडला क्लास. छान. आज जो ट्रिक्स सांगितल्या नाहीत मी एकदम बेसिक घेतलेले आहे. ट्रिक्स सांगितले नाहीत. आता आज जो रेकॉर्डिंग व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये काही ट्रिक्स आहेत त्या पाठ करायच्या, तोंडपाठ ठेवायचे. ठीक आहे, तोंडपाठ जर ठेवलं तर तुमचा वेळ वाचणार आहे. ओके. हा, मुग्धा, आपली टॅगलाईन मुग्धाची प्रतिक्रिया असते. हा, सर तुम्ही खूप छान शिकवलं आणि दिनदर्शिकाचे एवढे ट्रिक्स असतात ते मला माहिती पण नव्हतं. आणि एवढे महिन्याचे वार वगैरे काढायचे एवढे ट्रिक्स मला खरंच माहित नव्हतं. आणि यामुळे आम्हाला खूप फायदा होणार आहे. कारण आमचे स्कॉलरशिपचे क्लास शाळेत ऑगस्ट मध्ये सुरू होतात. त्याच्यामुळे मला तुमच्या ट्रिक्सचा खूप फायदा होणार आहे. आणि तुम्ही एकदम बेसिक पासून शिकवता त्याच्यामुळे खूप छान वाटलं की सर्व समजतं आम्हाला बेसिक पासून. बेसिक पक्क झाल्यावर पुढचं पण समजायला खूप छान मदत होते. ओके. त्यामुळे तुमची पद्धत मला खूप आवडली. ओके, ठीक आहे. तर आपण आजचा क्लास थांबूया. लवकरात लवकर उद्यापासून सकाळच्या वेळेस प्रवेश घ्या.
ओके. तुला काही अडचण असेल तर मला व्हॉट्सअपला फोन करून कळवा किंवा व्हॉट्सअपला कळवा काही अडचण असेल तर. ओके, हो. उन्हाळी वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी. पण थांबूया, एंड करतो मी. सर हा बोला. सर उद्या उन्हाळी वर्गाचा क्लास किती वाजता असेल? 8 वाजता. रेग्युलरचा क्लास 7 वाजता. ओके, उद्या 2 क्लास होते. कुणाला काही अडचण असेल तर मला कळवा. उन्हाळी वर्गाचे विद्यार्थी काही अडचण असेल तर मला वैयक्तिक फोन करून सांगा मला काही अडचण असेल. ओके, आपण त्याला 7ची क्लासची लिंक देऊया.